आईच्या दुधाला लिक्विड गोल्ड असंही म्हटलं जातं. याचं कारण असं की जसं सोन्याची घडण आपल्याला पाहिजे त्या रूपामध्ये आपण करू शकत असतो, तसंच आईचे दूधही बाळाच्या बदलत्या गरजांनुसार बदलत राहते. नुकत्याच जन्मलेल्या एका न्यूबॉर्न बेबीच्या छोट्याशा पोटासाठी आईचे दूध चिकाचे असते, म्हणजेच कोलेस्ट्रॉम ह्या फॉर्ममध्ये असते. पहिल्या 3 दिवसात येणाऱ्या ह्या चिकाच्या दुधाचे किंवा कोलेस्ट्रॉमचे प्रमाण जरी कमी असले तरी सुद्धा त्याच्यात भरपूर प्रमाणात अँटीबॉडीज असतात. मागच्या 2 रील्समध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही बाळाला पहिल्या 7 दिवसात स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट आणि डायरेक्ट ब्रेस्ट फिडिंग जर दिलं तर ह्या अँटीबॉडीज बाळाला मिळतात. ह्या अँटीबॉडीजमुळे बाळाची रोग प्रतिकार शक्ती वाढते. ह्या अँटीबॉडीज बाळाच्या पचन संस्था आणि श्वसन संस्थाला एक प्रोटेक्टिव्ह लेअरनी कोट करतात आणि बाहेरच्या किटाणूंपासून बाळाची सुरक्षा करतात. त्यामुळेच स्तनपान दिलेल्या न्यूबॉर्न बेबीला इन्फेक्शन होण्याची रिस्क कमी होते. जसं बाळ हे कोलेस्ट्रॉल संपवू लागतं तसंच आईचे शरीर फोर मिल्क आणि हाइंड मिल्क रिलीज करायला सुरू करतं. आता ह्या फोर मिल्क आणि हाइंड मिल्कला मराठीत काय बोलतात ते मला माहित नाही, पण मी सोप्या भाषेत तुम्हाला समजवायचा प्रयत्न करते. आईने स्तनपान सुरू केले की सुरुवातीला दुधाचा फ्लो जास्त असतो. दूध पातळ असते, पाण्यासारखे असते आणि त्याने बाळाची तहान भागते आणि त्यामध्ये शुगर कंटेंट जास्त असते. ह्या दुधाला फोर मिल्क असं म्हटलं जातं. स्तनपान सुरू केल्यावर 10 ते 15 मिनिटांनंतर आईचे शरीर हाइंड मिल्क म्हणजेच घट्ट दूध बाळासाठी देऊ लागते. या हाइंड मिल्कची कन्सिस्टन्सी थिक असते. यामध्ये फॅट आणि प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं आणि त्यामुळे बाळाचं पोट भरतं, म्हणजेच भूक भागते. बाळ दूध पिल्यानंतर व्यवस्थित 2 तास झोपतं आणि बाळाचं वजन वाढतं. सो पेरेंट्स लक्षात ठेवा की तुमच्या बाळाच्या गरजांनुसार कस्टमाइज असलेलं हे कोलेस्ट्रॉल, फोर मिल्क, हाइंड मिल्क तुमच्या बाळाला कुठल्याही फॉर्म्युलामधून मिळणार नाहीये. ह्या कस्टमाइज्ड व्हर्जन व्यतिरिक्त आणखी 4 फायदे आईच्या दुधाचे बाळासाठी आहेत. लक्ष देऊ नये का? फायदा नंबर 1, आईच्या दुधामध्ये DHA आणि एसेन्शियल फॅटी ऍसिड्स हे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. हे कंपाऊंड्स बाळाच्या मेंदूच्या आणि डोळ्यांच्या विकासासाठी अत्यंत गरजेचे असतात. सो आईच्या दुधामुळेच बाळाचा IQ वाढतो. फायदा नंबर 2, आईचे दूध पचायला अत्यंत हलके असते. त्यामुळेच बाळाला कॉन्स्टिपेशन, गॅस, कोलिक हे सगळे प्रॉब्लेम्स होण्याची शक्यता कमी होते. फायदा नंबर 3, आईच्या दुधामुळे बाळाचे हेल्दी वेट गेन होते आणि भविष्यात बाळाला लाईफस्टाईल डिसीजेस जसे की BP, शुगर, लठ्ठपणा हे सगळे आजार होण्याची शक्यता कमी होते. फायदा नंबर 4, स्तनपान दिलेल्या सर्वच लहान मुलांमध्ये सडन इन्फंट डेथ सिंड्रोम किंवा अकस्मात मृत्यूची शक्यता किंवा रिस्क कमी होऊन जाते. पुढच्या रीलमध्ये स्तनपानाचे आईसाठी असणाऱ्या फायद्यांबद्दल आपण बोलूया. सो पेरेंट्स, स्टे ट्यून फॉर माय नेक्स्ट रील अँड डू फॉलो.